नमस्कार, माझं नाव प्रशांत आंबी, बोध या पुस्तकाचा लेखक. कोरोना काळात आपण टाकलेला कचरा साफ करत असताना कोल्हापुरातील एका सफाई कर्मचाऱ्याच्या पायात कचऱ्यातून काहीतरी लोखंडी वस्तू घुसल्याचं निमित्त झालं आणि काही दिवसातच गँग्रीनने त्याचा मृत्यू झाला. महानगरपालिकेत परमनंट असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जर अशा पद्धतीने उपचाराअभावी मृत्यू होत असेल तर भंगार वेचकाची अवस्था काय होत असेल याची कल्पना आपण करू शकता. या घटनेनंतर मी प्रचंड अस्वस्थ झालो आणि माझा भूतकाळ आठवू लागलो. कारण भंगार वेचण्याचं हे काम जवळजवळ 11 वर्ष मी स्वतः केलेलं आहे. हे काम करत असताना अनेक वेळेला कोंडाळ्यात, ओढ्या, नाल्यात, बांधकामाच्या साईडवर आम्हाला मोळे घुसायचे, पत्रा कापायचा, तारा खरचडायच्या आणि अनेक वेळेला इंजेक्शनच्या सुया सुद्धा घुसायच्या. पण योगायोग चांगला की त्यावेळेला आम्हाला काही झालं नाही. पण अनेक भंगार वेचक अशा घटनांमुळे दुर्दम्य आजाराने ग्रासले जातात. अनेकांना अपंगत्व येतं आणि अनेक जण मृत्युमुखी सुद्धा पडतात. त्यामुळे भंगार वेचकांच्या या व्यथा, वेदना, त्यांच्या समस्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. कारण समाज या सगळ्या घटनांपासून किंवा भंगार वेचकाच्या या स्थितीपासून अनभिज्ञ असतो. भंगार वेचक म्हणजे चोरच, अशाच मानसिकतेतून समाज भंगार वेचकांना पाहत असल्यामुळे भंगार वेचकाच्या वाट्याला रोजची हेटाळणी आणि रोजचा अपमान त्यांना सहन करावा लागतो. तर समाजाला सुद्धा भंगार वेचकाचं हे जीवन समजावं, यामुळे मी बोध हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि हे पुस्तक लिहिल्यानंतर अवघ्या 1 वर्षात या पुस्तकाच्या 3 आवृत्त्या निघाल्या. वाचकांकडून भरभरून प्रेम या पुस्तकाला मिळालं. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि भारताच्या 14 राज्यात हे पुस्तक पोहोचलं. 1 वर्षात राज्यस्तरीय 5 पुरस्कार या पुस्तकाला मिळाले आणि अजून सुद्धा या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे ज्यांनी हे पुस्तक वाचलं नसेल त्या प्रत्येक वाचकाला हे पुस्तक मागवण्याचं आव्हान मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. धन्यवाद.